मित्रांनो, हजार वर्षापासून हिंदू धर्मावरती वेगवेगळ्या पद्धतीने आक्रमण चालू आहेत. हिंदू धर्म कसा वाईट आहे, हिंदू धर्मामध्ये कशा वाईट चालीरीती आहेत आणि सगळे हिंदू कसे एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कामं चालू आहेत. आता आधुनिक भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक 70-75 वर्षानंतर सुद्धा एक व्यक्ती जो ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा प्रवक्ता आहे आणि विशेष म्हणजे नेरळमधील ममदापूर येथे तो व्यक्ती 2007 पासून वास्तव्यास आहे. आज त्या व्यक्तीचं नाव मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे नेरळच्या लोकसंख्येचा जो बॅलन्स गेलेला आहे त्या व्यक्तीचं मी तुम्हाला आज नाव सांगणार आणि तो व्यक्ती आहे सज्जाद नोमानी, हजरत सज्जाद नोमानी. एक वीडियो है तो सर्वांनी पहा. मैं बहुत रिसर्च कर चुका हूँ. मैं हजर अस्वद और खाने काबा के गिलाफ पर हाथ रखकर कहता हूँ कि भारत में हिंदू अकलियत में है. किसी कीमत पर हिंदुओं को अक्सरियत में नहीं माना जा सकता. मैं फिर दोहराता हूँ, सिख हिंदू नहीं हैं, क्रिश्चियंस हिंदू नहीं हैं, बुद्धिस्ट हिंदू नहीं हैं, शेड्यूल कास्ट के लोग हिंदू नहीं हैं, ट्राइबल लोग, आदिवासी लोग जो इस मुल्क के असली बाशिंदे हैं सबसे कदीम, वो भी हिंदू नहीं हैं. तमिलनाडु के लोग हिंदू नहीं हैं, लिंगायत हिंदू नहीं हैं. आप सोचिए ज़रा, हमारी ये नावाकफ़ी है अपने मुल्क से और शुरू से जो हमने हिंदुओं को बांटा है, ये सेकुलर हिंदू हैं, ये कम्युनल हिंदू हैं. इस तकसीम ने हमको बहुत धोखा दिया है. पहले सेकुलर हिंदुओं ने हमको नुकसान पहुंचाया, सो कॉल्ड सेकुलर हिंदू. अब वो लोग जो फासिस्ट हिंदू हैं उनके हाथ में उन्होंने मुल्क को परोस दिया. या व्हिडिओमध्ये आपल्याला काय दिसतंय की जाट हिंदू नाहीत, आदिवासी हिंदू नाहीत, जैन हिंदू नाहीत, बौद्ध हिंदू नाहीत, ख्रिश्चन हिंदू नाहीत. आणि हा व्यक्ती काय म्हणतोय की मी गेली अनेक वर्ष याचा अभ्यास करतोय आणि सांगतोय की हिंदू भारतामध्ये मेजॉरिटीमध्ये नाहीत, हिंदू मायनॉरिटीमध्ये आहेत. हे सांगण्याचं धाडस या हजरत सज्जाद नोमानी यांचं होते. त्यांना यातून काय सांगायचंय की हिंदू कमजोर आहेत, त्यांना तुम्ही सहज तोडू शकता, त्यांना तुम्ही सहज मोडू शकता आणि त्यांना सहज त्यातले काही ग्रुप सोबत घेऊन सत्ता सुद्धा स्थापन करू शकता, हे या व्यक्तीला सांगायचं. याच व्यक्तीवरती आरोप झाला होता की मागील विधानसभा ज्यावेळी इलेक्शन झाले त्यावेळी वोट जिहादचा नारा दिला गेला, असा यांच्यावरती आरोप झाला होता. आता हे हिंदू धर्माला तोडण्यासाठी, मोडण्यासाठी यांचं कार्य अहोरात्र चालूच आहे. नेरळ परिसरामध्ये यांचं तर फार अफाट कार्य आहे. रहमान फाउंडेशनच्या माध्यमातून ते इथल्या हिंदू गरीब महिलांना निधी पुरवणं, त्यांना शिलाई मशीन देणं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा ते प्रयत्न करतायत. आता ते नक्कीच करतायत का याच्याबद्दल सुद्धा आपण एक दिवशी नंतर सविस्तर बोलूच. याच महाशयांनी आपली व्हीलचेअर ढकलत ढकलत मराठवाड्यात गेले होते आणि मराठा समाजाचे क्रांतीसूर्य मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत प्रेस कॉन्फरन्स घेतली. म्हणजे ह्या व्यक्तीला थोडा जरी वास आला की हिंदू धर्मामध्ये फूट पडू शकते तर हा व्यक्ती कितीही प्रवास करू शकतो. त्यावेळी ह्या माणसाला काही आजार नसतो, त्याला कसलाही त्रास होत नाही आणि तिथं जाऊन दिलेली ही प्रेस कॉन्फरन्स मधली ही क्लिप सर्वांनी बघा. मुझे ऐसा लगा कि जरंगे पाटिल की शक्ल में भारत को एक नया गांधी मिलने जा रहा. मैं भी फकीर और जरंगे पाटिल भी फकीर. ये दो फकीरों का संगम है. खुदा करे हम हमेशा फकीर रहें. कहिए आमीन. हाँ, हम आपसे वादा करते हैं कि हम देश की संपत्ति नहीं लूटेंगे. हम देश पर अपनी पूरी सलाहियत को कुर्बान कर देंगे. महाराष्ट्र की जनता से, यहाँ मौजूद सारे मीडिया के माध्यम से मेरी अपील है कि आने वाले चुनाव में आप पूरे देश, महाराष्ट्र के लोग खुद फैसला करें. फाशीवादी ताकतों को कमजोर करना देश के हित में है कि नहीं है. जो लोग इस देश को तोड़ना चाह रहे हैं
और जो लोग नफरत के सौदागर हैं, जो लोग नफरत का एजेंडा देश में फैला रहे हैं, लड़ा रहे हैं, यातून आपल्याला काय दिसतंय की हिंदू समाजाला तोडण्याचा एकही प्रयत्न हा असफल होऊ देत नाही. उलट तिथं खतपाणी कसं घालता येईल, हिंदू समाजामध्ये दुफळी कशी माजेल, यासाठी या व्यक्तीचा सतत प्रयत्न चालू असतो. तर माझी सर्व हिंदूंना एक कळकळीची विनंती आहे आणि आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती असली पाहिजे. हिंदवः सोदरः सर्वे न हिंदू पतितो भवेत, मम दीक्षा धर्मरक्षा मम मंत्र समानता. आपण ह्या तत्वाला सर्व हिंदुत्वादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल आणि अशा असंख्य हिंदुत्वादी संघटना आहेत, त्या ह्या तत्वावरती चालतात की सर्व हिंदू एकमेकांचे बांधव आहेत, कोणीही हिंदू पतित नाही. आणि माझं एकच लक्ष आहे की हिंदू धर्माची रक्षा. मग ती हिंदू धर्म, तो हिंदू धर्म केव्हा सुरक्षित राहील, जेव्हा तो एकसंध होईल. आणि तो एकसंध होऊ नये म्हणून अशा सज्जाद नोमानी, हजरत सज्जाद नोमानी यांच्यासारख्या अनेक प्रवृत्ती प्रयत्न करत आहेत. तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य हिंदूंचं फक्त एकच काम आहे, एकमेकांमध्ये कोणत्याही प्रकारे विभाजन होऊ न देणं आणि हिंदूंना एकसंध करणं आणि हिंदू राष्ट्राकडे वाटचाल करणं. जय श्रीराम.